रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरासाठी काही वास्तू टिप्स. नंबर 1, पिण्याचे पाणी स्वयंपाकघराच्या उत्तर पूर्व दिशेला असावे. नंबर 2, शौचालय आणि स्नानगृह आग्नेय किंवा वायव्य भागात असावे. नंबर 3, झोपताना पाय कधीही पायावर ठेवून झोपू नका. नंबर 4, भूमिपूजन ईशान्य किंवा घराच्या मध्यभागी केले जावे. नंबर 5, दक्षिण आणि पश्चिम कंपाऊंड भिंती उत्तर आणि पूर्व कंपाऊंड भिंतीपेक्षा जड आणि उंच असाव्यात. नंबर 6, उत्तर पश्चिमेकडून उत्खनन सुरू करा. नंबर 7, नैऋत्येपासून पाया सुरू करा. नंबर 8, बोरिंग किंवा विहीर किंवा कोणताही खड्डा ईशान्य दिशेला असावा. नंबर 9, प्लॉटचा उतार दक्षिण पश्चिम भागात सर्वात जास्त आणि उत्तर पूर्व भागात सर्वात कमी असावा. नंबर 10, स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे. नंबर 11, सिंक ओट्याच्या डाव्या बाजूला आणि गॅस उजव्या बाजूला असावा. नंबर 12, घड्याळ आणि कॅलेंडर पूर्व किंवा उत्तर भिंतीवर असावे. नंबर 13, भरपूर प्रगती आणि यशस्वी गतिमान जीवनासाठी बंद घड्याळे घरात ठेवू नये. नंबर 14, जेवणाची खोली पश्चिम दिशेला असावी. नंबर 15, सर्व खोल्यांमध्ये रॅक किंवा कपाट दक्षिण आणि पश्चिम दिशेला असावे. नंबर 16, लाल, काळा, मरून या 3 रंगांचा घरात जास्त वापर करू नये, कारण यामुळे घरातील सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अडचणी येऊ शकतात. नंबर 17, घरामध्ये रंगकाम करताना हलक्या व शांत रंगाचे रंगकाम करावे. डार्क रंग घरामध्ये नैराश्य, अनारोग्य, आळस वाढवतात. नंबर 18, घरामध्ये पांढरा, हलका रंग, एव्हरी कलर, क्रीम कलर, पिस्ता कलर असे रंग घराच्या भिंतींना द्यावेत. डार्क पिवळा, लाल, केशरी असे रंग टाळावेत. नंबर 19, घरात सुखसमृद्धीसाठी घरातील खोल्यांना वेगवेगळे रंग देऊ नयेत. नंबर 20, घरातील बेडरूमच्या दक्षिण भिंतीला आरसा लावू नये. नंबर 21, नकारात्मक ऊर्जा घरात राहू नये यासाठी काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ ठेवावे व टॉयलेट, बाथरूम, बेडरूम, हॉल, किचन या ठिकाणी कोपऱ्यात ठेवा. दर 15 दिवसांनी हे मीठ बदलावे. नंबर 22, प्रत्येक खोलीचे दरवाजे पूर्वाभिमुख असावेत. नंबर 23, शक्य असल्यास दक्षिण आणि पश्चिम भिंतीवर कधीही आरसा लावू नका. नंबर 24, उत्तर किंवा पूर्वाभिमुख घराला प्राधान्य द्या. नंबर 25, किचन ओटा, किचन टाईल्स, जमिनीवरील फरशी मिठाच्या पाण्याने स्वच्छ करावी, म्हणजे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. नंबर 26, दरवाजावरती चपला, बूट अस्ताव्यस्त टाकू नयेत. शूज रॅकमध्ये बंदिस्त ठेवावे. दरवाजातून शुभ ऊर्जा घरात येत असते. चपलांबरोबर रस्त्यावरील बाहेरील निगेटिव्ह ऊर्जा घरात येते. यासाठी चप्पल बाहेर सोडावेत व व्यवस्थित एका कोपऱ्यात बंदिस्त ठेवावेत. नंबर 27, गुरांचे गोठे असल्यास उत्तर दक्षिण व उत्तर भिंतीपासून दूर ठेवावेत. नंबर 8, बेडरूम दक्षिण आणि पश्चिमेला असावा. नंबर 29, बेड खाली स्टोरेज नको. जुने सामान, अडगळ, भंगार, भांडी, बंद पडलेल्या वस्तू किंवा ट्रॅप, जुन्या वह्या, पुस्तक ठेवू नयेत. शांत झोप लागण्यासाठी बेड खाली स्टोरेज ठेवू नये. नंबर 30, मास्टर बेडरूम नैऋत्य दिशेला असावे. 31, झोपताना डोके दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे असले पाहिजे, परंतु उत्तरेकडे कधीही असू नये. नंबर 31, बिछाण्यासमोर आरसे किंवा मिरर कपाट ठेवू नका. त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि आजार वाढतात. नंबर 33, घरामध्ये अडगळ, भंगार, बंद पडलेल्या वस्तू ठेवणे म्हणजे स्वतःची प्रगती थांबवण्यासाठी आहे. नंबर 34, पूजेची खोली ईशान्य दिशेला असावी. सर्व फोटो किंवा मूर्ती पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून असाव्यात. नंबर 35, देवघर लाकडाचे, संगमरवरी असे जमिनीवर ठेवावे. भिंतीवर टांगलेले, किचन ओट्यावर, कपाटवर, फ्रीजवर ठेवू नये. यामुळे देवघराचे पवित्र ऊर्जेचा ऱ्हास होतो व आपल्याला पूजेची फलप्राप्ती होत नाही. नंबर 36, ड्रेनेज पाईप्स फ्लोट घराच्या उत्तर किंवा पूर्व भागात असावी. नंबर 37,
टॉयलेटची फक्त उत्तर दक्षिण अशी दिशा असावी. नंबर 38, सेप्टिक टाकी मध्य पूर्व दक्षिणेकडे किंवा मध्य उत्तर पश्चिमेकडे असावी. 39, जिना दक्षिण पश्चिम किंवा नैऋत्य दिशेला असावा, पण जर तो लाकडी असेल तर तो उत्तर किंवा पूर्वेला कुठेही असू शकतो. नंबर 40, पायऱ्या उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा पूर्वेकडून पश्चिमेकडे असाव्यात. नंबर 41, पायऱ्या नेहमी घड्याळाच्या दिशेने असाव्यात. नंबर 42, ओव्हरहेड पाण्याची टाकी दक्षिण पश्चिमेला असावी आणि जर ते उत्तर पश्चिम दिशेला असेल तर इतर कोणतीही उच्च रचना दक्षिण पश्चिमेला करावी. ते स्पर्श करू नये. ते वर आणि 4 खांबावर असावे. नंबर 43, जमिनीखालील कोणतीही गोष्ट उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असावी. नंबर 44, मोठी झाडे उत्तरेकडे किंवा पूर्वेला लावू नये. ते घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावे. नंबर 45, वाचताना किंवा कोणताही व्यावसायिक व्यवहार करताना उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करा. नंबर 46, स्वयंपाक करताना पूर्वेकडे तोंड करावे. पर्याय नसल्यास पश्चिम देखील ठीक आहे, परंतु स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड करू नका. नंबर 47, जादा असणारे सिलेंडर नेहमी आग्नेय, दक्षिण नैऋत्य या दिशेत ठेवावे, कारण या अग्निमित्र दिशा आहेत. उत्तर दिशा जलतत्व असल्याने शत्रुत्व सिलेंडर ठेवू नये. तत्व संतुलन बिघडते व सूक्ष्म समस्या निर्माण होतात. नंबर 48, खिडक्या आणि दरवाजांची एकूण संख्या प्रत्येक मजल्यासाठी समसंख्या असली पाहिजे, परंतु 10, 20, 30 याप्रमाणे शून्याने संपू नये. वास्तूमध्ये वायुविजन खूप महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे चांगले क्रॉस व्हेंटिलेशन आवश्यक आहे. नंबर 50, कालवे, तलाव, नद्या, नाले घराच्या उत्तरेला किंवा पूर्वेला असल्यास उत्तम. नंबर 51, रडणारी मुलगी, युद्धाचे दृश्य, रागावलेला माणूस आणि कबूतर, कावळा, घुबड किंवा गरुड यांचे पोस्टर कधीही लावू नका, हे अशुभ आहेत. नंबर 52, दरवाजे खोलीच्या आत उघडले पाहिजेत, बाहेरून नाही. नंबर 53, किचन आणि बाथरूमची दारे इतरत्र बाहेर उघडली पाहिजेत. नंबर 54, गणेश, लक्ष्मी आणि सरस्वती यांची छायाचित्रे किंवा मूर्तीची मुद्रा कधीही उभी ठेवू नका. नंबर 55, शयनकक्षात नेहमी फक्त 4 पायाचा बेड वापरा. बॉक्स प्रकारचे बेड कधीही वापरू नका, कारण ते पलंगाखाली हवेचे परिसंचारण थांबवते, जे आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे. नंबर 56, दक्षिण आणि पश्चिमेपेक्षा उत्तर आणि पूर्वेकडे अधिक मोकळी जमीन असावी. नंबर 57, उभे राहून कधीही खाऊ किंवा पिऊ नका. नंबर 58, खोलीत उत्तर दिशेला कॅश बॉक्स असू शकतात, पण जर पेटी जड असेल तर ती नैऋत्य कोपऱ्यात ठेवावी आणि कपाटाची दारं उत्तरेकडे उघडावी. नंबर 59, सुखी जीवनासाठी घरात तुटलेले आरसे, तुटलेली खेळणी, तुटलेले फर्निचर इत्यादी ठेवू नका. नंबर 60, लिव्हिंग रूम किंवा स्टडी रूम आग्नेय कोपऱ्यात किंवा नैऋत्य कोपऱ्यात ठेवू नयेत. नंबर 61, भाग्यासाठी घराच्या हॉलमध्ये बांबूचे झाड म्हणजे लकी बांबू ठेवा. नंबर 62, दूरदर्शन आग्नेय किंवा वायव्य कोपऱ्यात ठेवावे, परंतु नैऋत्य किंवा ईशान्य कोपऱ्यात ठेवू नये. नंबर 63, घराच्या किंवा कारखान्याच्या ईशान्य कोपऱ्यात 9 सोन्याचे मासे आणि 1 काळा मासा असलेला फिश टँक खूप चांगला आहे. नंबर 64, दक्षिणेकडे डोके ठेवून झोपावे. नंबर 65, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना पूर्वेकडे तोंड करावे. नंबर 66, घराच्या रचनेत आग्नेय कोपऱ्यात गॅस ठेवावा. नंबर 67, नवीन घर घेताना वास्तुशास्त्रानुसार घर आहे की नाही हे पाहून घर खरेदी करा, म्हणजे घरात सुखसमृद्धी, उत्तम आरोग्य राहते. हनुमानजींची मूर्ती दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नये. दरवाजाचा कर आवाज नसावा. घराचा मेन दरवाजा लोखंडी नसावा. सेमी डोळ्याचा विजय लॅच लॉकमध्ये तेल सोडावे. दरवाजातून कर येणारा आवाज घरात भांडणे, वादविवाद, किरकिर वाढवण्यास मदत करतो. किचन ट्रॉली नवीन बसवताना निळा, जांभळा, काळा, लाल रंग शक्यतो नसावा. किचनमध्ये अतिउष्ण ऊर्जा निर्माण होत असते, त्यामुळे हिरवा, पिस्ता, ऑफ व्हाईट असा रंग असावा. त्यामुळे महिलांची चिडचिड कमी होते आणि आरोग्य उत्तम राहते. बीमच्या खाली बेड ठेवू नये. नंबर 74, निवडुंग लावू नये किंवा घरात ठेवू नये. नंबर 75, जर कोणत्याही घराच्या उत्तरेला अडथळा असेल तर ते समृद्धी अवरोधित करते.
नंबर 76, उत्तरेकडून पूर्वेकडे वाहणारे पाण्याचे कारंजे जे खूप चांगले आहेत. तुळशी ही सर्वात चांगली आहे. परिसराच्या उत्तर किमान दिशेला एक तुळशीचे रोप ठेवणे स्तुत्य आहे, परंतु त्याची उंची 1.5 मीटरपेक्षा जास्त नसावी. घराच्या मुख्य दरवाजावरील वाळलेली फुले आणि वाळलेली तोरण काढा. याचा अर्थ असा की घरात चांगला ऊर्जेचा प्रवेश होण्यास कोणताही अडथळा नाही. नंबर 79, घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेवू नये. ईशान्य दिशा नेहमी हलकी आणि स्वच्छ असावी, जेणेकरून घरात शांतता राहील. नंबर 80, बेडरूममध्ये देवाचे मंदिर किंवा मूर्ती, फोटो नसावा. नंबर 81, मुलांची त्यांची शैक्षणिक प्रगती सुधारण्यासाठी पूर्वेकडे डोके आणि पश्चिमेकडे पाय ठेवून झोपावे. नंबर 82, नवीन घर घेताना पहिल्या आणि शेवटच्या मजल्यावरील घर घेणे टाळा. नंबर 83, पाय दक्षिणेकडे करून झोपू नका, कारण ते आरोग्य, पैसा आणि मानसिक तणावासाठी हानिकारक आहे. नंबर 84, कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणा आणि नकारात्मक बोलणे टाळा. नंबर 85, लाल, मरून, काळे पडदे घरात कुठेही वापरू नयेत. नंबर 86, मंदिरात एकाच देवतेच्या 2 किंवा 3 मूर्ती कधीही ठेवू नका. प्रत्येक देवतेची एक मूर्ती ठेवा. नंबर 87, झुरळे, मुंग्या, पाली हे घरातील अशुभाचे लक्षण आहे. कीड नियंत्रण वेळोवेळी करावे. नंबर 88, घराचा उंबरठा सागवान लाकडाचा असावा. नंबर 89, स्वयंपाकघरातील किंवा घरातील इतर ठिकाणचे नळामधून पाणी टपकणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी टपकणे अशुभ मानले जाते. नंबर 90, घराच्या छताला लाल, काळा, मरून असा कोणताही गडद रंग देऊ नये. छताला पूर्ण पांढरा रंग द्यावा. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्रीकृष्ण. जय माता लक्ष्मी.